आज अरहोई पंचायत समिति में बड़ी संख्या में सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकों ने एक दिन का धरना प्रदर्शन किया। 2 साल से लंबित 7वें वेतन की चौथी और 5वीं किश्त न मिलने पर प्रदर्शनकारी कर्मचारियों ने सांकेतिक भूख हड़ताल की। प्रदर्शनकारी में मधुकर, अशोक, श्रीमती लक्ष्मी, श्रीमती दमयंती, सतीश, दिलदार अली, शंकर, रंजन और विजय शामिल थे। 7व्या वेतन आयोगाबद्दल तुमचं काय मत आहे याबद्दल सविस्तर मत सांगा सर। 7व्या आयोगाच्या समस्याबाबत आम्ही वारंवार गटशिक्षणाधिकारी यांना विनंती करून सुद्धा त्यांनी या बाबीकडे कानडोळा केलेला आहे आणि माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी गडचिरोली यांच्या पत्रामध्ये त्यांना नमूद केलेलं आहे की 4/9/2024 हप्त्याचे तिसरा आणि चौथा हप्ता देणे अनिवार्य होतं, परंतु त्यांनी अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही आणि या कार्यालयात हे गटशिक्षणाधिकारी कधीच राहत नाहीत आणि वारंवार इकडे तिकडे फिरत असतात। ते आमच्या समस्याकडे दुर्लक्ष आहे। BDO साहेबांना विचारलं असता त्याने सांगितलं की यांचं काम झालेलं आहे, पंचायत समिती स्तरावर कोणतेही सध्या काम नाही, तर आम्ही सर्व जिल्हा परिषदला पाठवलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर तुमचं काय मत आहे याचं? ते वारंवार चुका करतात इथं कार्यालयीन कर्मचारी, त्यांच्यामुळे हे अडथळे निर्माण होत आहे या ठिकाणी आणि त्या मान्य गटशिक्षणाधिकाऱ्याचं दुर्लक्षपणा आहे त्यांचा या कामामध्ये। दोन वेळा त्यांनी चुकीचं पाठवलेलं आहे, तर ही समस्या कसं सुटेल? किती वर्षापासून प्रकार रेंगाळत आहे हा 3-4 वर्षापासून प्रश्न रेंगाळत आहे। आम्ही सर्व COला, शिक्षणाधिकाऱ्यांना, इथल्या मंत्री महोदयांना आणि माजी जिल्हा परिषद यांनासुद्धा कळवलेला आहे, तरी पण सुद्धा या कार्यवाहीकडे लक्ष देत नाही आणि या ठिकाणी खूप काही समस्या आहेत। काही शिक्षकांच्या निवड श्रेणी, चट्टोपाध्याय आणि इतर समस्या आहेत। सर्व्हिस बुकची पडताळणी नाही, PPOचा काम नाही, काहीच करत नाही आहे, इथं राहतसुद्धा नाही ते गटशिक्षणाधिकारी। तर तर याबद्दल सडमिक सर आपलं काय मत आहे? तर वारंवार या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केलेले आहे मान्य गटशिक्षणाधिकारी आणि संबंधित संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे वारंवार आम्ही पत्र दिलं आहे, परंतु अजूनपर्यंत या पत्राची दखल घेत नाही। कारण की आता सध्या स्थितीमध्ये शालार्थ पद्धतीने ही जी रक्कम काढायची होती, तर ही रक्कम तरतूद जवळपास 1 महिना झालेला या ठिकाणी तरतूद येऊन आहे, परंतु या ठिकाणी कारवाई झालेली नाही। तर दिनांक 13ला जेव्हा आम्ही आलो 13/9/2024ला मान्य संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती अहेरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यावेळी त्यांनी कामाची शहानिशा केली, तर 13 तारखेला यांनी ऑनलाईन काम केलेलं आहे आणि आता सध्या त्या ही पद्धत आली, त्याची डेडलाईन आहे 25 तारीख, आजची तारीख 17, 7 दिवस उरले, रिमेनिंग लेफ्ट 7 दिवस उरले आहेत। तर काही चुका आहेत।